मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 जानेवारीला रात्री दावोससाठी निघणार आहेत आणि 18 जानेवारीला रात्री परत मुंबईमध्ये येणार आहेत. कारण 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे आणि त्यावेळेला मुख्यमंत्री उपस्थित असतील. मात्र त्याआधी ते 15 तारखेला दावोसला जाणार आहेत आणि 18 जानेवारीला रात्री ते मुंबईमध्ये परत येणार आहेत. असं मुख्यमंत्र्यांचे हे नियोजित दौरे 15 जानेवारीला रात्री दावोससाठी निघतील आणि 18 जानेवारीला रात्रीपर्यंत ते मुंबईमध्ये परत येतील. कारण 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे आणि त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधानांसोबत अर्थातच उपस्थित असतील आणि म्हणूनच 15 ते 18 जानेवारी दरम्यान त्यांचा दावोस दौरा असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसंदर्भात वर्षा बंगल्यावरती बैठक होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव, महिला आणि बालकल्याण विकासच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण प्रभादेवी इथल्या राड्या दरम्यान दादर पोलीस स्थानकाबाहेर जी गोळी चालवण्यात आली होती ती सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून सुटली असल्याचं बॅलिस्टिक अहवालातून स्पष्ट झालंय. गणपती विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना गट या दोन्ही पक्षामध्ये राडा झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता. त्यानंतर सदा सरवणकर आणि त्यांच्या समर्थकांवरती गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता बॅलिस्टिक अहवालातून हे स्पष्ट झालंय की ती गोळी सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून सुटली होती. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रणाली, गणपती उत्सवाच्या दरम्यान घडलेली ही घटना आणि त्यानंतर आता बॅलिस्टिक रिपोर्ट आलाय, त्यामध्ये काय काय स्पष्ट झालंय? आपण पाहिलं तर गणपती मिरवणुकीच्या दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जे दोन गट आहेत हे समोरासमोर आले होते आणि त्यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झालेली होती. यानंतर जो काही शिवीगाळ झाला होता किंवा जी काही हाणामारी या ठिकाणी झालेली होती त्यानुसार दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 शिवसैनिकांना जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. पण दरम्यानच्या काळामध्ये हा जो काही राडा झाला होता या राड्यादरम्यान आमदार सदा सरवणकर हे दादर पोलीस स्टेशनच्या जवळ पोहोचले आणि तिथे त्यांनी बंदूक बाहेर काढली होती, पिस्तूल बाहेर काढली आणि त्या पिस्तुलातून एक गोळी सुद्धा झाडली होती. अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता आणि त्यानंतर सदा सरवणकर यांचं पिस्तूल हे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि ते फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवलेलं होतं. आता फॉरेन्सिक अहवालातून हे स्पष्ट झालेलं आहे की ती जी गोळी होती ती आमदार सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून किंवा पिस्तुलातून झाडण्यात आलेली होती आणि त्यामुळं आता आमदार सदा सरवणकर यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण याचा अर्थ असा धरला जाईल की जे आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले होते ते आरोप कुठे ना कुठे तथ्य आहे त्या आरोपांमध्ये. त्यामुळे आता सदा सरवणकर आणि त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांवर जो गुन्हा नोंद करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याला पुष्टी देणारी कागदपत्र आता पुढे आलेली आहे आणि त्यामुळं आता हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं जाईल. नेमकं या प्रकरणामध्ये आणखी पुढे काय काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. सध्या सदा सरवणकर यांना याबद्दल विचारणा केली असता आपण जरा वेळाने म्हणजे साधारण 11च्या नंतर या विषयावर बोलू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आता आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळं थोड्या वेळाने नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला कळू शकेल. परंतु तुर्तास त्यांनी कुठली प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. जी प्रणाली, धन्यवाद. या सगळ्या माहितीसाठी बघूयात त्यांच्याकडून काय सांगितलं जातं आणि पुन्हा त्यासाठी तुमच्याकडे येऊच.